Hi everyone, again welcome to our chemistry class. Today we are going to discuss about the Avogadro's law. Okay, Avogadro's is the name of scientist. Avogadro's law. In previous lecture we discussed about the Gay-Lussac law. Okay, and this is our last law of this chapter, Avogadro's law. Okay, then what is the statement for the Avogadro's law and what is the Avogadro's law? Avogadro's law is useful for the constant temperature and pressure process. Means what? If there is a pressure and temperature is constant, then the volume occupied by these molecules is also same. Okay, for that purpose we should maintain the constant temperature and pressure. Okay, means what? Avogadro's law is related to the constant temperature and pressure. What is the statement? At same temperature, pressure, at same temperature, pressure, equal volumes of all gases, equal volume of all gases contains equal number of molecules. त्याच्यामध्ये जेवढे काही मॉलिक्यूल असतील त्याचं काउंटिंग काय होणार आहे? इक्वल येणार आहे. त्याच्यात कुठलाही फरक आढळणार नाही. ओके, ॲट सेम टेम्परेचर, प्रेशर, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. याला आपण रिव्हर्स केलं तरी चालेल. ॲट सेम टेम्परेचर, प्रेशर, इक्वल नंबर ऑफ molecules of all gases contains equal volume. बरोबर आहे. व्हॉल्यूम जर इक्वल असेल, टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट आहे, दोन्ही मध्ये सेम आहे, व्हॉल्यूम इक्वल आहे, तर अशा कंडिशनला त्याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात ते सुद्धा काय असतात? सेम असतात. याच्यावरती नीट JEE ला बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो, मुलं कॅल्क्युलेशन करतात. याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण काय आहे? व्हॉल्यूम इक्वल आहे, टेम्परेचर प्रेशर इक्वल आहे, तर त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे इक्वल्सच असतात. ठीक आहे. आता सपोज वी हॅव वन कंटेनर. ओके, वी हॅव वन कंटेनर and volume of this container is 100 ml. 100 ml unit of volume is ml. Okay, then here nitrogen gas is filled in that particular container. Okay, and suppose the answer will be number of molecules. Here number of molecules is equal to 1 lakh. या कंटेनर मध्ये at normal temperature, at STP, standard temperature pressure. STP means what? Standard temperature pressure. At STP, volume of container is 100 ml and nitrogen gas is filled into our given volume, and the number of molecules of this nitrogen gas is 1 lakh. Okay, suppose we have another container, same volume, exactly equal volume. Okay, means what? Its volume is also 100 ml. At STP standard temperature pressure म्हणजे काय? याचं टेम्परेचर जर 20 असेल तर याचंही टेम्परेचर 20, याचं टेम्परेचर 50 तर याचंही 50, याचा प्रेशर 5 बार, याचाही प्रेशर 5 बार. आता एसटीपी म्हणजे काय? स्टँडर्ड ठरलेला आहे, प्रेशर 1 बार असतो आणि टेम्परेचर किती असतं आपलं? 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ॲट सेम टेम्परेचर प्रेशर म्हटलं तर चला आता आपल्याला काय करायचं? दोन्ही कंटेनरचं टेम्परेचर सेम ठेवायचं. आणि याच्यामध्ये आपण भरला आता कार्बन मोनॉक्साईड. याच्यात काय फिल केलंय आपण? कार्बन मोनॉक्साईड. दोघांचाही व्हॉल्यूम किती आहे? 100 ml. याचाही व्हॉल्यूम 100 ml आहे. दोन्ही गॅस वेगवेगळे फिल केले आणि आता क्वेश्चन विचारला जातो, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड.
मुलं विचार करतात की फॉर्म्युला काय आहे आणि कुठून आन्सर येईल. ठीक आहे, तर याच्यासाठी कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे. याच्यासाठी ॲव्होगॅड्रोज लॉ माहीत असणं गरजेचं आहे. याचा आन्सर येत आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ CO इज इक्वल टू 1 lakh. काही बघायचीच गरज नाही, कारण दोघांचंही व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे. टेम्परेचर प्रेशरही सेम आहे. मग ॲव्होगॅड्रोज लॉ त्या ठिकाणी वर्क करतोय. ॲट सेम टेम्परेचर प्रेशर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. इथं अजून एखादा गॅस घ्या, काही अडचण नाही, 100 ml चाच. आणि याच्यामध्ये आता काय घ्या तुम्ही, हायड्रोजन घ्या. याच्यात सुद्धा किती भरणार, 1 लाखच मॉलिक्यूल भरणार, ते चेंज होणार नाही. आय होप आता ॲव्होगॅड्रोज लॉ सगळ्यांच्या लक्षात आला असेल, समजला ॲव्होगॅड्रोज लॉ. जर व्हॉल्यूम सेम आहे, टेम्परेचर प्रेशर सेम आहे, अशा कंडिशनला नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा सेमच असतात, त्याच्यात थोडासाही फरक पडत नाही. ठीक आहे, बघा आता ठीक आहे, आले लक्षात. मग एक एक्झाम्पल पाहूया मग याच्यासाठी. अंडर सिमिलर कंडिशन, अंडर सिमिलर कंडिशन. ठीक आहे, काय आहे सिमिलर कंडिशन पाहूया. 60 ml hydrogen gas contains X molecules. हा गिवन डाटा आहे. सपोज आपला क्वेश्चन आहे 60 ml hydrogen gas contains X molecules, then again 60 ml CO2 contains, मग 60 ml CO2 मध्ये किती मॉलिक्युल्स असतील, Xच असणार. बरोबर आहे, कारण त्याचं व्हॉल्यूम सेम आहे आणि आपण वरती काय दिलंय, अंडर सिमिलर कंडिशन्स. बरोबर आहे. आता त्यानंतर अजून एक घेतलं 60 ml SO2, गॅस बदललाय, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण अंडर सिमिलर कंडिशन आहे आणि व्हॉल्यूम तर सेम आहे. याच्यात पण काय येतील, X मॉलिक्युल्स आले. बरोबर. मग आता काय होतं पुढं, जर मध्येच आपल्याला विचारलं 30 ml कार्बन मोनॉक्साइड, X molecules of H2, इथं ऑफ CO2, इथं ऑफ SO2. मग आता इथं काय येईल, 30 ml कार्बन मोनॉक्साइड. मग आता काय करणार आपण, 60 ml ला किती आहे, X मॉलिक्युल्स, आणि हे काय झाले, व्हॉल्यूम त्याच्या हाफ झाले, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा हाफच होणार. ठीक आहे, व्हॉल्यूम हाफ झाले, नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा हाफ होणार, म्हणजे इथं काय येणार, X/2 मॉलिक्यूल्स, X/2 मॉलिक्यूल्स ऑफ CO. आपण कंपेअर कोणाशी करणार, जो पहिला आपल्याला क्वेश्चन दिलाय त्याच्यात पहिला जो काही डाटा दिलाय आपला सगळ्यात फर्स्ट नंबरचा, त्याच्याशी आपण कंपॅरिझन करणार. आता जर अजून दिलं आपल्याला 120 ml नायट्रोजन, आता काय करायचं मग, आता 120 म्हणजे काय, 60 च्या डबल आहे 120. मग आता आपण काय करणार, X चा पण डबल, मीन्स व्हॉट, 2X मॉलिक्युल्स. म्हणजे याच्यामध्ये जे विचारले जाणारे क्वेश्चन आहेत ते इतके इझी असतात, पण त्यासाठी हा लॉ माहीत असला पाहिजे आणि फक्त याचं कन्वर्जन इथं करता आलं पाहिजे. त्याला कुठेही कॅल्क्युलेशनची गरज पडत नाही, एकदम इझी पार्ट होता. ठीक आहे, आता अजून एक पाहूया परत, अंडर सिमिलर कंडिशन, सेम आहे तसंच. इथं एक आपल्याला एक फॉर्म्युला एक डिराईव्ह होते बघा. बघा, व्हॉल्यूम ऑफ गॅस is directly proportional to the number of molecules.
व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होतं 60 होतं तर नंबर ऑफ मॉलिक्यूल x झाले. व्हॉल्यूम ऑफ गॅस 30 झालं म्हणजे निम्म झालं, हाफ झालं, नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा हाफ झालं. नंबर ऑफ सॉरी व्हॉल्यूम त्याचं डबल झालं तर नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा डबल झाले. याला आपण काय म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. ज्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होईल त्याच प्रमाणात नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज होतील. ज्या प्रोपोर्शन मध्ये व्हॉल्यूम डिक्रीज होईल त्याच प्रोपोर्शन मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा डिक्रीज होतील. ठीक आहे, कारण ते काय आहेत एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्याच्यात कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन आता आपण एक नवीन जर आपल्याला चार्ट करायला सांगितलं काय 50 ml hydrogen. 50 ml hydrogen contains Y molecules. 50 ml hydrogen contains Y molecules. Then 100 ml CO2 contains, सगळ्यांच्या लगेच आता लक्षात आलं असेल 50 Y. 50 Y मग 100 काय येणार 50 च्या डबल 100 आहे, व्हॉल्यूम डबल झाले म्हणजे मग नंबर ऑफ मॉलिक्यूल सुद्धा डबलच होणार. कन्फर्म. त्यानंतर मग जर आता 200 ml कार्बन मोनॉक्साइड आहे. 200 ml कार्बन मोनॉक्साइड आहे, व्हॉल्यूम 50 होतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स Y, व्हॉल्यूम 200 झाले, 50 × 4 झाले, 4 पटीने वाढले. मग या Y ला पण काय करावं लागेल आपल्याला 4 नी मल्टिपल करावं लागेल, 4Y मॉलिक्युल्स. बरोबर आहे. आता सपोज 75 ml नायट्रोजन. आता कसं करणार 75 ml नायट्रोजन. आता काय येणार मग सांगा बरं. मग 75 ml नायट्रोजन साठी कसं करणार. आता यासाठी आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आधी काय 50 ml साठी Y मॉलिक्युल्स, 50 ml साठी Y मॉलिक्युल्स असतात. मग जर आपण आता याला हे केलं काय 1 ml साठी किती असतील मग 1 ml साठी 1 ml साठी किती येतील किंवा 100 ml साठी आपण काय करतो मग त्याला आपल्याला जर इथं 100 ml लिहिलं 100 ml तर काय लिहिलं Y अपॉन हे 50 इथे येतील, Y अपॉन हे 50 इथे येतील. पण आपल्याला कशासाठी पाहिजे आता आपल्याला पाहिजे 75 साठी. कशासाठी पाहिजे 75. हे 75 साठी कसे येऊन आपली टर्म 75 जर ml पाहिजे असतील तर काय होईल Y अपॉन 50 हे फिक्स राहणार आणि इंटू हे काय इथं राहणार 100 आणि इथं काय होणार इंटू 75. जर 75 साठी पाहिजे असेल तर Y अपॉन 50 इंटू 75. बरोबर ना. सपोज काय होतं की आपल्या 1 साठी 50 ml साठी Y, 1 ml साठी काय Y अपॉन 50 आणि आपले टोटल किती आहे 75 म्हणजे Y अपॉन 50 इंटू 75. बरोबर. काय येईल आन्सर बघा मग 2 आणि 3 म्हणजे काय 3Y/2 हे आपलं काही फायनल आन्सर आहे. ओके. आय होप आता लक्षात आलं असेल. हे समजण्याचं काय केलं मी 50 ml साठी Y, मग 1 ml साठी किती Y/50, मग 75 ml साठी किती आहे त्याला फक्त 75 ने मल्टिपल करायचं आहे, त्याला 75 ने मल्टिपल करायचं. आले इथे काय होईल मग 22 जा 50, 23 जा 75, 3Y/2 आले. कॅल्क्युलेशन डबल करून दाखवले. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काही बेसिक युनिट्स शिकायचे होते. जे बेसिक युनिट्स आपण ऑलरेडी फिजिक्स मध्येही पाहिले होते, त्याचीच गरज आपल्याला केमिस्ट्री मध्ये पण येणार आहे. कोणते आहेत ते बेसिक युनिट्स फंडामेंटल युनिट्स सगळ्यांना माहिती आहेत. फंडामेंटल युनिट्स कोणते आहेत
फंडामेंटल युनिट्स किती आहेत? फंडामेंटल युनिट्स टोटल नंबर ऑफ फंडामेंटल युनिट्स 7 आहेत. त्या 7च्या 7 आपल्याला आज बघायचे आहेत. कोणते आहेत? त्यासाठी आधी आपल्याला काही चार्ट बनवावा लागेल. चार्ट कशासाठी? तर ते फंडामेंटल युनिट्स प्रॉपरली मेन्शन करण्यासाठी. पहिला आहे आपला फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी जी काही आपली युनिट आहे त्याचं नाव कोणती आहे? ती फिजिकल मेजरमेंट मध्ये कोणती येते? त्यानंतर युनिट फंडामेंटल क्वांटिटी झाले. त्यानंतर सिम्बॉल फॉर क्वांटिटी. सिम्बॉल फॉर क्वांटिटी. त्यानंतर सिम्बॉल झाल्यानंतर काय येते? त्याचं नेम. तर आपण काय नेम दिले? त्यानंतर SI युनिट. SI युनिट. ठीक आहे. सिम्बॉल फॉर SI युनिट. सिम्बॉल फॉर SI युनिट. आता आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत ही सगळ्यांना माहिती आहे. त्यातली पहिली कोणती? आपली लेंथ. पहिली क्वांटिटी कोणती? आपली लेंथ. आता लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? किंवा लेंथ साठी या फिजिकल क्वांटिटी लेंथ म्हटलं की आपण काय वापरतो? वर्ड L. लेंथ साठी आपण काय वापरतोय? सिम्बॉल फॉर क्वांटिटी काय वापरतो आपण? L या वर्डचा यूज करतो. आणि लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? त्याला म्हटलं जातं त्याचं युनिट. SI युनिट. लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? किलोमीटर मध्ये नाही. लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर मध्ये. कशामध्ये मेजर करतोय? मीटर. मीटर. आणि मीटर साठी आपण अजून एक सिम्बॉल जनरेट केलाय. सिम्बॉल फॉर SI युनिट. तो असतो M. काय असतो? M. आता बऱ्याच वेळा केमिस्ट्री मध्ये आपल्याला लेंथ कशाची घ्यायची असते? ॲटॉमिक रेडियस, वेव्हलेंथ याच्या लेंथ असतात. आणि ह्या लेंथ एकदम छोट्या छोट्या असतात. त्याच्यामुळं जरी फंडामेंटल मध्ये मीटर आहे पण केमिस्ट्री मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा नॅनोमीटर, पिकोमीटर हे वर्ड यूज करायचे आहेत. ठीक आहे. काय झाले? लेंथ L आणि लेंथ साठी काय असतं आपलं? युनिट मीटर. आणि त्या मीटरचा सिम्बॉल आहे M. आपलं सेकंड आहे मास. सेकंड काय आहे? मास. लक्षात ठेवा मास. मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय? देयर इज अ डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास ही आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे. तशी वेट ही फंडामेंटल क्वांटिटी नाही. कारण मास कुठे जरी मोजलं तरी ते सेम भरणार. परंतु वेट हे चेंज होत राहणार ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आले लक्षात? कारण वेट साठी काय फॉर्म्युला आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? वेट चेंज होत राहणार आहे. तसं मास चेंज होत नाही. म्हणून मास हीच एक फिजिकल क्वांटिटी आहे. वेट फिजिकल क्वांटिटी मध्ये येत नाही. ठीक आहे. आता मास कशामध्ये मोजतो आपण? किंवा मास साठी सिम्बॉल काय वापरतो आपण? मास साठी सिम्बॉल आहे आपल्याकडे M. त्या क्वांटिटी साठी मास कॅपिटल M ने दाखवतो ना आपण. मग आता मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्राम. कशात मोजतो? किलोग्राम. आणि त्या किलोग्राम साठी काय सिम्बॉल आहे? kg. आय होप आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे काय म्हणजे हा सिम्बॉल याच्यासाठी आणि हा सिम्बॉल याच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपली नेक्स्ट आहे टाइम. टाइम. टाइम म्हणजे टी. बरोबर आहे. टाइम म्हणजे काय? टी. हे आपण वापरतो युनिट. आणि हे काय आहे? ते SI चे सिम्बॉल आहे. आता टाइम कशामध्ये मोजतो आपण? तर सेकंद. टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंद मध्ये मोजतो. आणि त्यासाठी SI युनिट साठी सिम्बॉल आहे स्मॉल s. त्याच्यासाठी काय सिम्बॉल आहे? s. ठीक आहे. आता त्यानंतर टाइम नंतर क्वांटिटी लक्षात येते ना? लेंथ, मास, टाइम. त्यानंतर येत आहे इलेक्ट्रिक करंट. काय येत आहे? इलेक्ट्रिक करंट. करंट साठी आपण काय वापरतोय इथं? I. करंट साठी काय सिम्बॉल वापरला जातो? I हा सिम्बॉल वापरला जातो. आणि या करंटचं SI युनिट आहे एम्पियर. करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. एम्पियर. करंट कशामध्ये मोजतो आपण? एम्पियर आहे ना. करंट आणि व्होल्टेज दोन असतात. एक व्होल्ट्स मध्ये मोजतो व्होल्टेज
आणि करंट कशामध्ये म्हणतो आपण एम्पियर मध्ये, त्यासाठी सिम्बॉल आहे ए. त्यासाठी काय सिम्बॉल आहे ए, कॅपिटल ए. आणि सेकंड साठी काय असतो स्मॉल एस असतो. ठीक आहे, झालं इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये मोजतात? आता टेम्परेचर साठी इथे यूज केला होता आपण आता कॅपिटल टी. टेम्परेचर साठी काय केला जातो कॅपिटल टी. टाइम साठी स्मॉल टी, टेम्परेचर साठी कॅपिटल टी. टेम्परेचर कशामध्ये मोजतो आपण केल्व्हिन. कशामध्ये मोजतो आपण टेम्परेचर केल्व्हिन. आणि त्यासाठी काय आहे सिम्बॉल के. ओके, आता टेम्परेचर साठी तुम्ही काय ऐकलं असेल डिग्री सेल्सिअस, बरोबर ना, महत्वाचं. परंतु केमिस्ट्रीमध्ये सगळीकडे आपल्याला काय यूज करायचं आहे टेम्परेचर ऑलवेज केल्व्हिन मध्ये यूज करावं लागतं. काही ठिकाणी डिग्री सेल्सिअस मध्ये आहे तेव्हा मी ते सांगेन, पण मॅक्झिमम टाइम टेम्परेचर वी हॅव टू यूज इन केल्व्हिन. ओके, द नेक्स्ट इज next is amount of substance. Next is amount of substance. याची आपल्याला बऱ्याच वेळा गरज पडणार आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे त्याचा अमाऊंट किती आहे, किती अमाऊंट मध्ये आहे, त्यासाठी यूज केला तो नंबर एन. म्हणजे आपण म्हणतो ना नंबर ऑफ सबस्टन्स. सपोज हा चॉक, नंबर ऑफ चॉक, त्याचा अमाऊंट झाले किती चॉक आहे. तसं याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळा अमाऊंट ऑफ सबस्टन्स घ्यावा लागते. त्यासाठी काय वापरतो आपण स्मॉल एन. काय वापरतो आपण स्मॉल एन. आणि त्याचा एसआय युनिट आहे मोल. त्याचं एसआय युनिट काय आहे मोल. नंबर ऑफ मोल्स. आता आठवलं असं नंबर ऑफ मोल्स काय असतं. आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय आहे मोल. मोल आणि मोल त्याच्या आले लक्षात. इथे MOLE हे त्याचं युनिट आहे आणि त्यासाठी सिम्बॉल काय आहे MOL. त्याच्या पुढे ई हा वर्ड नाही. त्यानंतर लास्ट आहे आपले युनिट लुमिनस इंटेन्सिटी. याची गरज आपल्याला पडणार नाही आहे. लुमिनस इंटेन्सिटी IV आणि याच्यासाठी युनिट असतं कॅन्डेला. कॅन्डेला याच्यासाठी युनिट काय आहे कॅन्डेला. आणि याच्यासाठी सिम्बॉल आहे CD. काय सिम्बॉल आहे तर CD. याची आपल्याला गरज पडणार नाहीये. फक्त पहिल्या 6 युनिटचीच आपल्याला केमिस्ट्रीमध्ये गरज पडेल. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात. मग आता होतं काय की ज्यावेळेस या फंडामेंटल मास, सगळे मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात की मास आणि वेट मध्ये. मास काय आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे, ती दुसरं कोणावरती डिपेंड नाही. ठीक आहे, तसं वेट हे दुसऱ्यावरती डिपेंड आहे. ते ऍक्सिलरेशन वरती जे काही ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी, त्याच्यावरती डिपेंड आहे. का बरं? कारण मास म्हणजे काय डायरेक्ट मास आहे आणि तसं वेट काय आहे मास इनटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आता त्याच्यामुळं वेट आणि मास मध्ये हा डिफरन्स आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला एक याच्याबद्दल फिक्स सांगायचं आहे त्यावेळेस आपण मासचा यूज करू शकतो, वेटचा नाही. कारण वेट हे ग्रॅव्हिटीनुसार पोझिशननुसार चेंज होऊ शकतं, तसं मास होत नाहीये. मास ही एक फिक्स प्रॉपर्टी आहे. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला मी युनिट काय सांगितलं तर मासचं किलोग्राम. पण याच्यात केमिस्ट्रीमध्ये आपल्याला पार्ट एकदम छोटा छोटा असतो, एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल घ्यायचे असतात. त्याच्यामुळे मॅक्झिमम टाइम आपल्याला ग्राममध्येच यूज करायचं आहे. किलोग्रामची आपल्याला लवकर गरज पडणार नाही. ठीक आहे, अवोगाड्रोज लॉ लक्षात आलाय. मग काय वर्किंग आहे अवोगाड्रोज लॉचं? ॲट सेम टेम्परेचर प्रेशर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एकच सेम बकेट सेम आहे, सेम कंटेनर आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस हे काय असणार ऑलवेज इक्वलच असणार. ते कधीही कमी जास्त होणार नाही. हा शोध तुम्ही लावलाय अवोगाड्रोने. ठीक आहे, सगळ्या प्रॉपर्टी गोष्टी लक्षात आल्या. आणि हे थोडं मेन्शन करून घ्या. व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, आय होप पूर्ण पार्ट लक्षात आला असेल. फंडामेंटल क्वांटिटी आहेत या आपल्याला फिजिक्समध्ये पण उपयोगी पडणार आहे, केमिस्ट्रीमध्ये पण उपयोगी पडणार. आपले तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे ना एन, नंबर ऑफ मोल्स, हे जास्त आपल्याला उपयोगाचं आहे केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, आज थांबूया इथं आपण.
उद्याच्या लेक्चरला आपण ॲटॉमिक थेअरी पाहूया. ठीक आहे, चला धन्यवाद.